नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। ज्योतिष शिका व आपली कुंडली आपण स्वतः पहा या सदराखाली मी ज्योतिषविषयक अनेक मुद्द्यांवरती अनेक विषयावर मी बोलत आहोत। आपण मागील काही व्हिडिओमध्ये भावेशाची फळे पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण लग्नेशापासून ते अष्टमेशापर्यंतची फळं पाहिली आहेत। आज मी तुम्हाला भाग्येशाची म्हणजे नवमेशाची 12 स्थानामध्ये नवमेश गेल्यानंतर काय फळे देतो मी तुम्हाला सर्वसामान्य फळं सांगणार आहे। तत्पूर्वी हे लक्षात घ्या की नवमेश म्हणजे काय, हे नवम स्थान आहे कुंडलीतले। या नवम स्थानामध्ये जो अंक असेल त्या अंकाची जी राशी असेल त्या राशीच्या मालकाला नवमेश किंवा भाग्येश म्हणतात, लक्षात ठेवा। तर तुमच्या कुंडलीमध्ये या स्थानामध्ये कोणता अंक आहे बघा, ती राशी बघा, त्या राशीचा मालक कोण आहे बघा, तो तुमच्या पत्रिकेचा भाग्येश होणार आहे की नवमेश होणार आहे। तो कुंडलीमध्ये कुठेतरी बसलेला असणार आहे। तो कुंडलीमध्ये कुठल्या स्थानात आहे ते पहा आपल्या कुंडलीमध्ये। आणि मी जे आता प्रत्येक 12 स्थानामध्ये नवमेश गेल्यानंतर काय फळ देतोय सांगतोय त्याप्रमाणे आपली कुंडली समजून घ्या। सुरू करूया आपण नवमेशाची 12 स्थानामधली फळं काय असतात ते बघणार आहोत। नवम स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा जो मालक ग्रह असतो त्याला आपण नवमेश म्हणतो किंवा भाग्येश म्हणतो। नवम स्थान आपण भाग्यस्थान म्हणतो, त्यामुळे भाग्यस्थानाच्या मालकाला भाग्येश असे म्हटलं तरी हरकत नाही। नवम स्थानाचा अधिपती म्हणजे भाग्येश हा नैसर्गिक शुद्ध स्वरूपाचा ग्रह असतो, कारण पत्रिकेतली 1, 5, 9 ही धर्म त्रिकोणामधली स्थान आहेत, हे अतिशय शुद्ध आणि सात्विक स्थान आहेत। त्यामुळे नवमेश हा नैसर्गिकदृष्ट्या शुद्ध स्वरूपाचा घटक आहे की ग्रह आहे। व्यक्तीचं भाग्य, व्यक्तीचं नशीब याचा बोध आपण भाग्येशावरून किंवा नवमेशावरून करतो। व्यक्तीचं भाग्योदय नवमेशाच्या स्थितीवरून व तो ज्या भावेशावर असतो त्यावर अवलंबून असतो, लक्षात घ्या। व्यक्तीचं भाग्य कसं आहे, त्याचा भाग्योदय कधी होणार आहे ठरतं कशावर, तर त्या व्यक्तीचा नवमेशाची स्थिती कशी आहे किंवा नवमेश ज्या भावेशावर असेल त्याच्यावर अवलंबून असते, लक्षात घ्या। याचबरोबर भाग्येशावरून आपल्याला काय काय कळतं, तर भाग्येशावरून आपण व्यक्तीचं पूर्वकर्म त्याचा आध्यात्मिक पिंड आपल्याला कळतो। भाग्येश हा व्यक्तीमधली सत्प्रवृत्तीचा व सद्गुणाचा निदर्शक आहे। भाग्यस्थानाला आपण व्यक्तीची शालीनता, विनम्रता, नम्रता, सद्गुण बघतो आपण, त्यामुळे भाग्येशावरून व्यक्तीची सत्प्रवृत्ती किंवा सद्गुण आपण पाहिलं जातं। थोडक्यात भाग्येशावरून आपल्याला व्यक्तीला नशिबाची मिळणारी साथ, त्याचा भाग्योदय, त्याच्यामध्ये असणारे सर्वोत्तम सद्गुण, त्याची धार्मिकता, तसेच उच्च शिक्षण या सगळ्या गोष्टीचा विचार आपण भाग्यस्थानावरून करतो, म्हणजेच भाग्येशावरून करतो। आता हा भाग्येश 12 स्थानामध्ये असताना काय फळ देईल, लक्षात ठेवा की जेव्हा शुभ स्थानाचा मालक जेव्हा कोणत्याही स्थानामध्ये जातो तेव्हा तो त्या स्थानाची वृद्धी करतो, वाढ करतो। 1, 9, 5 ही धर्म त्रिकोणातील स्थानं की यांचे मालक अतिशय शुभ असतात, त्यामुळे नवमेश ज्या स्थानामध्ये जाईल त्या स्थानाची फळं चांगली करणार आहे। त्यामुळे भाग्येशाची फळं लक्षात घेणं फार गरजेचं आहे। व्यक्तीचं भाग्योदय, व्यक्तीचं भाग्य बघताना नवमेशाची स्थिती फार मॅटर करते। तर नवमेशाची स्थिती जर पत्रिकेमध्ये खूप चांगली असेल तर व्यक्ती भाग्यवान, दैववान राहते किंवा त्या व्यक्तीला आयुष्यावर भाग्याची साथ चांगली मिळते, लक्षात ठेवा। आता हा लग्नेश हा जर भाग्यस्थानाचा मालक जर लग्नस्थानामध्ये असेल तर काय, तर भाग्येश जेव्हा लग्नात असतो त्या व्यक्ती अत्यंत प्रेमळ, सज्जन, धार्मिक आणि भाग्यवान असते। व्यक्तीचा स्वभाव खूप छान राहतो। व्यक्तीची शरीर संपदा आणि आरोग्य व्यक्तीला उत्तम लाभतं, म्हणजे आरोग्य चांगलं असतं, त्याची प्रकृती त्याला चांगली लाभते। व्यक्तीला धार्मिक गोष्टीची आवड असते किंवा धार्मिक गोष्टीकडे या व्यक्तीचा कल जास्त असतो। व्यक्तीला भाग्याची साथ उत्तम मिळते, त्यामुळे व्यक्ती कोणत्याही संकटामध्ये, कुठल्या अडचणीमध्ये अडकली तर भाग्याच्या जोरावरती सही सलामत बाहेर पडते। हा भाग्येश लग्नस्थानामध्ये असणं हा पत्रिकेचा दर्जा अतिशय चांगला होतो, पत्रिका अतिशय चांगली भाग्यवान असते। त्यानंतर आपण बघणार आहोत हाच भाग्याचा मालक जर धनस्थानामध्ये असेल म्हणजे पैशाच्या स्थानामध्ये असेल तर काय, तर भाग्येश धनस्थानामध्ये असणं तेही खूप चांगलं समजलं जातं। व्यक्तीला ह्या योगामध्ये उत्तम आर्थिक लाभ होतात। व्यक्तीला भाग्याच्या जोरावर किंवा कौटुंबिक संपत्तीचा लाभ होतो। व्यक्तीचा धार्मिक कार्यामध्ये पैसा खर्च जास्त होतो। व्यक्ती प्रेमळ आणि कुटुंबप्रिय असते, व्यक्तीला कुटुंबाचं सौख्य खूप चांगलं मिळतं। त्याच्यानंतर हाच भाग्येश जेव्हा तृतीय स्थानामध्ये असेल म्हणजे त्याच्या समोरच्या स्थानामध्ये असेल तेव्हा काय होईल, तर भाग्येशाची तृतीय स्थानामध्ये असणारी बैठक ही सुद्धा अतिशय चांगली असते, कारण भाग्येश जेव्हा तृतीय स्थानामध्ये असेल तेव्हा त्या ग्रहाची भाग्यस्थानावर दृष्टी पडणार आहे। त्यामुळे भाग्येश तृतीयात असेल तर व्यक्तीला बंधुसौख्य उत्तम मिळतं, भावंडांचं सुख चांगलं मिळतं। भावंडे ह्या लोकांची भाग्यवान असतात। व्यक्तीचे वरचेवर प्रवास किंवा व्यक्तीचे लांबचे प्रवास किंवा परदेश गमन, तीर्थयात्रा ह्या सारख्या वरचेवर होतात। व्यक्तीला लिखाणामुळे चांगली प्रसिद्धी मिळते। व्यक्ती सुप्रसिद्ध तसेच स्वपराक्रमाने उदयास येणारे असते, म्हणजे हा योग अतिशय
चांगला आहे. भाग्येश जर चतुर्थानामध्ये असेल तर काय, हे आपण बघणार आहोत. भाग्येश चतुर्थानामध्ये असेल तर व्यक्तीला उत्तम ग्रहसौख्य, वाहनसौख्य, मातृसौख्य प्राप्त होते. व्यक्तीला मनशांती, सुखसमाधान उत्तम लाभतं. घरातलं वातावरण अतिशय चांगलं राहतं. घरातली लोक सुसंस्कृत असतात. यांना मोठी घरं आणि उत्तम शेती लाभते. म्हणजे भाग्येश चतुर्थात असणं अतिशय चांगलं आहे. चतुर्थाची फळं तुम्हाला अतिशय जोरदार मिळणार आहेत. त्याच्यानंतर भाग्येशाची जर पंचम स्थानामध्ये स्थिती असेल तर काय, हा भाग्याचा मालक जर पंचम स्थानामध्ये असेल तर काय, तर एका कोणाचा मालक दुसऱ्या कोण स्थानामध्ये, अतिशय चांगली स्थिती आहे. भाग्येशाला ही सगळ्यात उत्तम स्थिती आहे असं मला काही हरकत नाही. भाग्येश जेव्हा पंचम स्थानामध्ये असतो तेव्हा ह्या व्यक्तीचं शिक्षण, उच्च शिक्षण अतिशय उच्च प्रतीचं होतं. व्यक्तीला उच्च शिक्षण संभवतं. व्यक्तीकडे संशोधक वृत्ती राहते. तसेच या योगामध्ये व्यक्तीला धार्मिक कार्याची किंवा धार्मिक गोष्टीची आवड फार राहते. अशा लोकांना मंत्रतंत्र ज्ञान, सिद्धी, दृष्टांत, साक्षात्कार होतात. कधीकधी विद्येसाठी म्हणजे शिक्षणासाठी व्यक्तीचं परदेशगम झालेलं पाहायला मिळतं. यांना संतसौख्य उत्तम मिळतं. यांची उपासनाही अतिशय चांगली होते. व्यक्ती ह्या योगात भाग्यवान आणि धार्मिक राहते. त्याच्यानंतर हा भाग्य जर षष्ठात असेल, आता 6वं स्थान हे मुळातच अशुभ स्थान आहे. त्यामुळे भाग्यस्थानासारखा जर शुभ स्थानाचा मालक जर अशुभ स्थानामध्ये पडला तर काय होईल, इथं भाग्येशाची फळं तुम्हाला अशुभ मिळणार का, तर 6, 8, 12 ही अशुभ स्थान आहेत. त्यामुळे भाग्य जर तुमचा कुंडलीच्या षष्ठ स्थानामध्ये असेल, इथं असेल तर मात्र व्यक्तीची भाग्यवृद्धी फारशी चांगली होत नाही. सतत शत्रुभय राहतं. भाग्योदयामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात. अशा लोकांचे दुसऱ्याच्या सल्ल्याने नुकसान होते. लक्षात ठेवा, दुसरी लोक तुम्हाला सल्ले देतात आणि ते सल्ले बऱ्याच वेळा चुकीचे असू शकतात. त्या दुसऱ्याच्या सल्ल्याने नुकसान होणारे योग आहे. मात्र या लोकांना मामीचं सुख चांगलं मिळतं, मामा मावशीचं सुख मिळतं. ह्यांचा मामा सत्कर्मी किंवा भाग्यवान असण्याची शक्यता राहते. मी काही बाबतीत चांगली फळ आहे, मात्र शत्रुभय, कोर्ट कचऱ्या किंवा भाग्योदयात अडथळे येणे हे जरा थोडंसं या बाबतीत अतिशय निगेटिव्ह आहे. भाग्य षष्ठात असता कामा नये. त्यानंतर भाग्य जर तुमचं सप्तमात असेल, म्हणजे एका कोणाचा मालक एका केंद्रस्थानामध्ये असेल, तर ही पण भाग्येशाची अतिशय चांगली स्थिती आहे. भाग्य जेव्हा सप्तम स्थानामध्ये असतो तेव्हा अशा व्यक्तींचा विवाहानंतर अतिशय चांगल्या प्रकारे भाग्योदय होतो. यांना जोरदार, सुसंस्कृत, सुशील, धार्मिक गोष्टीची आवड असणारा किंवा धार्मिक असा मिळतो. व्यवसायामध्ये भागीदारांना चांगले लाभतात. जर ही व्यक्ती व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये यांना चांगली वाढ होते, वृद्धी होते, की व्यवसायामध्ये भागीदार खूप चांगले मिळतात. यांना व्यापारात किंवा व्यवसायात खूप चांगलं यश मिळतं. त्यांचा भाग्य सप्तम स्थान हे व्यवसायाचं, त्यामुळं भाग्याचा मालक जर व्यवसाय स्थानामध्ये असेल तर व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालणार आहे. त्याच्यानंतर हा भाग्य जर अष्टमामध्ये असेल तर काय, तर अष्टम स्थान हे मुळातच अशुभ आहे. तर भाग्याचा मालक मूळ पत्रिकेतल्या अशुभ स्थानात आणि भाग्यस्थानापासून 12व्या स्थानात त्याच्या मागच्या स्थानामध्ये असणं कोणत्याही भविष्याच्या दृष्टीने चांगलं नसतं. या नियमाप्रमाणे भाग्येशाची सगळ्यात वाईट स्थिती कुठली असेल तर भाग्येशाचा मालक हा अष्टम स्थानामध्ये असणं ही सगळ्यात खराब स्थिती आहे. आता भाग्येश अष्टमात असताना काय होईल, तर भाग्येश अष्टमात असता म्हणजे अष्टम स्थानामध्ये असेल तर व्यक्तीची मनाप्रमाणे किंवा कितीही प्रयत्न केला तरी भाग्योदय होत नाही. भाग्योदयामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात. मनाप्रमाणे भाग्योदय कधी होत नाही. भाग्याची साथ फारशी चांगली मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीला नेहमी मानसिक कष्ट फार होतात. भाग्योदयामध्ये अडथळे येतात. लांबच्या प्रवासात किंवा परदेश गमनामध्ये त्रास होणं, नुकसान होणं संभवतं. कधीकधी अशा लोकांचे परदेश गमन किंवा लांबचे प्रवास फसतात. व्यक्ती बऱ्याच वेळा ह्या योगामध्ये भाग्यहीन सापडते. व्यक्तीची सर्व प्रकारे कुचंबना ह्या योगामध्ये होतं. कष्ट आणि कर्माच्या मानाने इतरांप्रमाणे मोठं यश आणि पैसा या लोकांना मिळत नाही. म्हणजे कष्ट आणि तुमचं कर्म खूप चांगलं जरी असलं तरी भाग्येशाची साथ नसल्यामुळे तुम्हाला 100% यश मिळत नाही, लक्षात ठेवा. तर भाग्येश अष्टमात असू नये. भाग्येशाची सगळ्यात चांगली स्थितीमध्ये कोणताही भावेश त्याच्या स्थानामध्ये असणं किंवा पडणं ही सगळ्यात चांगली स्थिती समजली जाते. की इथं भाग्यशा कुठलाही भावेशा स्वराशीचा होतो. मग भाग्य जर भाग्यामध्ये असेल तरी पत्रिका खूप चांगली होणार आहे. भाग्येश भाग्यात असता व्यक्तीचे पूर्वसकृत म्हणजे पूर्वजन्मीचं कर्म खूप चांगलं असतं आणि ह्या जन्माचं पण सकृत यांचं चांगलं राहतं. व्यक्तीचा भाग्योदय उत्कृष्ट होतो. व्यक्तीला मान सन्मान कीर्ती मिळते. व्यक्तीच्या धार्मिक यात्रा, तीर्थयात्रा, धार्मिक विधी व्यक्तीकडनं खूप होतात. जीवनात सुसंधी आणि योग्य मार्गदर्शन नेहमी मिळतं.
माझ्या मते हा योग राजयोगकारक योग आहे. व्यक्तीचा राजयोग पाहायला मिळतो. व्यक्ती भाग्यवान राहते. व्यक्तीला कमी श्रमामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळतं. व्यक्ती कोणत्याही अडचणीतून भाग्याच्या जोरावर सुखरूप बाहेर पडते. हा या योगाचा अतिशय प्लस पॉईंट आहे. त्याच्यानंतर भाग्येश तुमचा दशमात असेल, भाग्याच्या धनस्थानामध्ये गेला. दशमस्थान हे कुंडलीतलं केंद्रस्थान आणि शुभस्थान आहे. भाग्याचा मालक कोणात असणं, भाग्याचा संबंध दशमाशी किंवा दशमाचा संबंध भाग्याशी आला तर पत्रिकेमध्ये राजयोग पाहायला मिळतो. हा राजयोगाची स्थिती निर्माण होणार आहे. त्या भाग्य जर दशमामध्ये असेल तर व्यक्तीला नोकरी व्यवसायामध्ये उच्च पद मिळतं. प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. सरकारकडून किंवा सरकारी नोकरीतून यांना फायदा होतो. व्यक्ती पितृभक्त असते. पित्याचं भाग्य उत्कृष्ट राहतं. ह्या लोकांना राजकारणात असतील, समाजकारणामध्ये असतील तर अशा लोकांना राजकीय मान सन्मान फार मिळतो. हा एक फार मोठा राजयोग समजला जातो. या योगात व्यक्तीला मान सन्मान, प्रसिद्धी, पद, प्रतिष्ठा, अधिकार आणि मोठा पैसा मिळतो. म्हणजे भाग्येश दशमात असणं अतिशय चांगलं आहे. त्याच्यानंतर भाग्येशाची दुसरी स्थिती म्हणजे काय, भाग्येश लाभ स्थानामध्ये असणं. 9, 10 आणि 11मध्ये ग्रहांची बैठक असणं खूप चांगलं असतं. आणि विशेषतः भाग्याचा मालक जर लाभात पडला तर व्यक्तीला वाहन, वास्तू, वस्त्र, अलंकार तसेच त्यांना आर्थिक लाभ अतिशय चांगले होतात. व्यक्तीला भाग्याच्या जोरावर अनेक लाभ होतात. व्यक्तीच्या सर्व इच्छापेक्षा पूर्ण होतात किंवा अपेक्षेपेक्षा सगळ्या गोष्टीची प्राप्ती यांना लवकर होते. हा एक अतिशय चांगला आहे. नानाविध लाभ होणारी पत्रिका आहे. भाग्येशाची लाभामध्ये स्थिती खूप चांगली आहे. हाच भाग्याचा मालक जर 12व्या स्थानामध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे की 12वं स्थान हे मुळात खराब आणि अशुभ आहे. मग भाग्याचा मालक 12व्या स्थानामध्ये कधी चांगला असतो, मात्र बऱ्याच वेळा तो अशुभ फळ देतो, लक्षात ठेवा. तर भाग्येश जर तुमचा पत्रिकेमध्ये रवी, गुरु, चंद्र किंवा शनी यापैकी एखादा ग्रह असेल आणि तो 12व्या स्थानामध्ये एकटा असेल तर व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते. व्यक्तीच्या धार्मिक यात्रा, परदेश गमन, लांबच्या ट्रिपा, तीर्थयात्रा या लोकांच्या मोठ्या प्रमाणात होतात. यांना लांबचे प्रवास, परदेश गमन भरपूर होतात किंवा येतात, असे योग येतात. व्यक्तीचा कधी ह्या योगामध्ये भाग्येश जेव्हा व्ययात असतो त्या व्यक्तीचा परदेशात भाग्योदय होणं संभवतं किंवा भाग्योदय त्यांचा परदेशातल्या कोणत्याही कामामुळे होतो. आता हा जर भाग्येश शनी, मंगळ किंवा रवी किंवा असं कुठलाही पापग्रह असेल, भाग्येश जर पापग्रह असेल आणि तो 12व्या स्थानामध्ये इतर पाप राहू केतूबरोबर असेल किंवा पापग्रहाबरोबर असेल तर मात्र ही स्थिती भाग्येशाची अतिशय खराब आहे. जर भाग्येश तुमचा पापग्रह असून तो पापग्रहाने युक्त 12व्या स्थानामध्ये असेल तर व्यक्ती ढोंगी, बुवाबाजी करणारी असते. व्यक्ती दांभिक असते. व्यक्ती धार्मिकतेचा फक्त आव आणते. कर्म मात्र सगळे समाजविरोधी किंवा समाजाला त्रास होणारे करतो. थोडक्यात ढोंगी आणि बुवाबाजी करणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत तुम्हाला हा योग बघायला मिळेल. या योगात व्यक्ती भाग्यहीन राहते. यांच्या भाग्याचं पतन यांच्या कर्मामुळे होतं. असे लोक भाग्योदयाच्या नादी लागून अपकीर्ती आणि दारिद्र्य यांच्या पदरी पडतं. भाग्योदय करत मात्र अपकीर्ती, दारिद्र्य यांच्या पदरी नक्की पडतं. यांना सतत चिंता, काळजी राहणं, नाव खराब होणं, बदनामी होणं असे योग तुम्हाला ह्या योगात बघायला मिळतात. त्यामुळे भाग्येश कोण आहे, तो कुणाबरोबर 12व्या स्थानात बसला आहे हे बघणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला भाग्येशाची 12ही स्थानातली फळं सांगितली. विशेषतः भाग्येशा 6, 8 आणि 12मध्ये असता कामा नये. इतर स्थानामध्ये तो खूप चांगली कामं करणार आहे. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या इतर मित्र, नातेवाईक किंवा ज्योतिषप्रेमींना शेअर करायला विसरू नका. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दशमेश याची 12 स्थानामधली फळं काय मिळतात हे मी सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.